नमस्कार, मॅथ्स भाऊ मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्हाला गणित शिकायचं असेल तर तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांचे नियम माहिती असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही गणित सोडवू शकता. अन्यथा तुम्हाला कधीच गणित येणार नाही. तर हे बेरीज आणि वजाबाकीचे नियम खूप विद्यार्थ्यांना माहिती नाहीत, त्यासाठी आपण हा बेसिक व्हिडिओ आज घेऊन आलेलो आहोत. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ज्यांना अजिबात गणित येत नाही त्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थित पहा. ज्यांना खूप गणित येतं आहे त्यांनी नाही पाहिला तरी चालेल, कारण हा व्हिडिओ माझ्या गोरगरीब ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यांना कुठले महागडे क्लासेस लावता येत नाहीत आणि कुठे शिकता येत नाहीत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर बेसिक आपण बेरीज वजाबाकीचे नियम काय आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, कधी पण दोन संख्येला जर समान चिन्ह असतील, म्हणजे बेरीज आणि बेरीज हे दोन, प्लस आणि प्लस हे जर दोन चिन्ह असतील, किंवा मायनस आणि मायनस हे जर दोन चिन्ह असतील, तर नेहमी त्या दोन संख्येंची काय होते? बेरीज होते. नेहमी लक्षात ठेवा, दोन संख्यांना जर प्लस प्लस किंवा मायनस मायनस हे सारखे चिन्ह असतील तर तेथे नेहमी बेरीज होते. आणि दोन संख्यांना जर विरुद्ध चिन्ह असतील, म्हणजे प्लस आणि मायनस किंवा प्लस असे विरुद्ध चिन्ह असतील दोन संख्यांना, तर तेथे नेहमी वजाबाकी होते. हे लक्षात ठेवा. या दोन नियमांवरती आधारितच पूर्ण तुम्हाला हे नियम आहेत. आणि आपण आता गणिताद्वारे पाहणार आहोत की हे कसं सोडवायचं. सर्वात महत्त्वाचं आणखीन एक मुद्दा, आता ही जी आपण प्रक्रिया करणार त्याला चिन्ह कुठलं द्यायचं, तर चिन्ह हे नेहमी उत्तराला मोठ्या संख्येचं द्यायचं आहे. आता पाहूया कसं ते. एक आपण उदाहरण घेऊया. समजा -12 अधिक 9. आता बघा, इथे 12ला वजाचं चिन्ह आहे आणि 9ला अधिकचं चिन्ह आहे. तर तुम्ही याच्यामध्ये जर तुम्हाला नियम माहिती नसेल तर तुम्ही 12 अधिक 9 करून जाल आणि तुमचं उत्तर चुकेल. आता हे कसं सॉल्व करायचं? चिन्ह वजाचं आहे, इकडे प्लसचं आहे. इथे बघा वजा आणि प्लसचं, तर काय होणार? तुमची वजाबाकी होणार. 12मधून 9 गेले, किती राहिले? 3 राहिले. आता नेमकं चिन्ह कुठलं द्यायचं? वजाचं द्यायचं की प्लसचं द्यायचं? तर नेहमी लक्षात ठेवा, ही प्रक्रिया झाल्यानंतर चिन्ह हे मोठ्या संख्येचे द्यावे. ठीक आहे. आता इथे मोठी संख्या कुठली आहे? 12, म्हणून या 3ला वजाचं चिन्ह येणार, म्हणजे तुमचं उत्तर आलं -3. आणखीन एक आपण गणित पाहूया. समजा गणित घेतलं आपण 24 वजा 50. आता 24 वजा 50 जर आहे तर तुम्हाला इथे बघा 24ला कुठलं चिन्ह नाही, म्हणजे इथे असतं अधिकचं चिन्ह. हा नियम आहे. जेव्हा कुठल्याही संख्येला चिन्ह नसतं तेव्हा ते प्लसचं चिन्ह असतं. आता बघा, आपल्या नियमानुसार इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, म्हणजे काय होणार? याची वजाबाकी होणार. 50मधून 24 गेले, राहिले 26. आता याला नेमकं कुठलं चिन्ह द्यायचं? तर आपला नियम काय सांगतो? चिन्ह हे मोठ्या संख्येचे द्यावे. चिन्ह आहे मायनसचं, कोणाला? 50ला, म्हणून याला मायनसचं चिन्ह द्यायचं. याचं उत्तर येणार -26. अजून एक आपण गणित पाहूया. समजा -24 वजा 40. आता हे कसं सोडवायचं? तुम्हाला नियम माहिती आहे. दोन्ही संख्येचं जर चिन्ह सारखं असेल, बघा इथे चिन्ह जर सारखं असेल तर काय होणार? बेरीज होणार. म्हणजे याची बेरीज काय येणार? 64. आणि आता चिन्ह कुठलं द्यायचं आहे? मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. मोठी संख्या आहे 40, 40ला वजाचं चिन्ह आहे, म्हणून याचं उत्तर येणार -64. आता तुम्हाला हे सोडवता येते का मला सांगा. समजा आपण घेतले -25 वजा 25.
आता हे कसं सोडवणार, इथे तुम्हाला आपला नियम बघा, चिन्ह बघा काय आहेत, सारखे आहेत म्हणजे याची काय होणार, बेरीज होणार. 50 याची बेरीज होते. आता चिन्ह कुठलं द्यायचं आहे, जेव्हा दोन्ही चिन्ह सारखे आहेत, दोन्ही संख्या पण सारख्या आहेत, तेव्हा कुठलंही एक 25चं चिन्ह घ्या. म्हणजे आता तुम्ही कुठलं याचं चिन्ह जरी घेतलं तरी मायनस आहे, याचं घेतलं तरी मायनस आहे, त्यामुळे याला येणार चिन्ह मायनस. बेसिक रूल आहेत. ह्या दोन संख्यांचं आपण सोडून बघितलं. आता आपण जरा मोठ्या संख्या घेऊ म्हणजे तुम्हाला अजून व्यवस्थितरित्या हे कळेल. बघा तुमच्यासमोर आता हे गणितं आहेत. जर तुम्हाला हे येत असतील तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हे तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला येतात का, आत्तापर्यंत आपण जे नियम पाहिले त्या नियमाला अनुसरून तुम्हाला हे सोडवता येतात का पहा. ट्राय करा, व्हिडिओ पॉज करून हे सगळे गणितं तुम्ही तुमच्या वहीत मांडून घ्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. चुकलं तर मग तुम्हाला कळेल तुमच्या काय चुका होत आहेत त्या. आपण तर हे सॉल्व करूनच देणार आहोत. तर पटापट सॉल्व करा व्हिडिओ पॉज करून. चला आपण आता हे सॉल्व करूया. नेमकं कसं आहे पहिलं बघा. नेहमी लक्षात घ्या, जेव्हा 2पेक्षा जास्त संख्या असतील तेव्हा सुरुवात ही नेहमी डावीकडून करायची, ना की उजवीकडून करायची. नाहीतर तुम्ही 20 आणि 12 कराल तर ते चुकणार. तर नेहमी डावीकडून सुरुवात करायची. आता इथे बघा -17 आणि -20 आहे. चिन्ह बघा समान आहे. चिन्ह जेव्हा समान असतं तेव्हा आपण सांगितलेलं आहे की चिन्ह समान असेल तर बेरीज होणार. तर 17 आणि 20ची बेरीज होते 37. आणि तुम्हाला मी सांगितलं आहे चिन्ह उत्तराला नेहमी मोठ्या संख्येचं द्यायचं आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजा, म्हणून आपण इथे वजा चिन्ह देणार. हे अधिक आहे तसे खाली घेतले, हे 12 आहे तसे खाली घेतले. आता बघा 37ला वजाचं चिन्ह आहे, 12ला अधिकचं चिन्ह आहे. चिन्ह वेगवेगळी आहेत. चिन्ह जेव्हा वेगवेगळी असतात तेव्हा आपण काय करतो, वजाबाकी करतो. आता बघा चिन्ह वेगवेगळे असल्यावरती वजाबाकी करतो. मग आता तुम्ही सांगायचं आहे याच्यामध्ये उत्तर काय येईल. 7तून 2 गेले 5 आणि 3तून 1 गेले 2. चिन्ह हे मोठ्या संख्येचं येणार 25. आता बघा हे बघा 40 वजा 15 अधिक 6. आता इथून डावीकडून सुरुवात करायची. 40मधून 15 गेले, किती राहिले 25. आता इथे 40ला कुठलंच चिन्ह नाही म्हणजे ते प्लसचं चिन्ह असतं. हे नियम आहे, लक्षात ठेवा. आणि हे 6 आहे तसे आपण खाली घेतले. 25 आणि 6 होतात 31. मोठ्या संख्येचं प्लसचं चिन्ह आहे, ते नाही दिलं तरी चालतं. त्यामुळे तुमचं उत्तर आलेलं आहे 31. आता बघा हे तुम्हाला जमतंय का. 90 वजा 90 वजा 49 अधिक 32. आता वजा वजा चिन्ह सारखं आहे म्हणजे आपल्या नियमानुसार इथे काय होणार, बेरीज होणार. तर याची 90 आणि 49ची बेरीज किती येते 139. चिन्ह हे प्लसचं आहे तसं, हे 32 आहे तसे. आता बघा इथे 139 आलं, पण याचं चिन्ह इथे काय असणार आहे मोठ्या संख्येचं म्हणजे काय वजा. आता बघा चिन्ह वेगवेगळे आहेत, वजा आणि प्लस म्हणजे काय होणार, वजाबाकी होणार. 139मधून 32 गेले, उत्तर आलं 107. बघा हे तुम्हाला जमलं का. अतिशय सोपं आहे, काही कठीण नाही आहे. डावीकडून सुरुवात करायची आहे. 11 आणि 49 मध्ये वजाचं चिन्ह आहे. 11ला कुठलंच चिन्ह नाही म्हणजे प्लसचं चिन्ह असतं. चिन्ह बघा वेगवेगळे आहेत, इथे प्लस आहे इथे मायनस आहे म्हणजे यांची काय होणार वजाबाकी होणार. ह्याची वजाबाकी येते 69मधून 11 जर गेले तर तुमचं उत्तर येतं 58 आणि चिन्ह आहे मोठ्या संख्येचं. ठीक आहे. आता हे पुढचं वजा आहे तसं घ्यायचं. 88 अधिक 65. आता बघा काय करायचं, इथे मायनसचं चिन्ह आहे, इथे सुद्धा मायनसचं चिन्ह आहे. चिन्ह वेगवेगळी आहेत, चिन्ह सारखी आहेत. चिन्ह सारखी असतील तर आपला नियम सांगतो बेरीज होणार. 58 आणि 88ची बेरीज किती होते 146. आता या 146ला मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे 88ला म्हणून ते वजाचं चिन्ह दिलं. पुढचे 65 चिन्ह सकट खाली घ्यायचे. आता बघा वजा 146 आणि अधिक 65 चिन्ह वेगवेगळे आहेत म्हणजे इथे होणार वजाबाकी. याची वजाबाकी किती होते करा 81 होते आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे 81. मित्रांनो यासारखी बेरीज वजाबाकीची हे जे नियम आहेत हे जर नियम तुम्हाला जमले तर तुम्हाला
कुठलीही गणितं लवकरात लवकर सॉल्व करता येतील आणि पदावली या टॉपिकवरती तुम्हाला सर्व या टाईपची गणितं विचारली जातात. या पुढील व्हिडिओमध्ये आपण गुणाकार आणि भागाकाराचे बेसिक नियम काय आहेत ते पाहणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा ज्यांना बेरीज वजाबाकीचे नियम अजूनही माहिती नाहीत. धन्यवाद.